नवोदय प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनने नवीन अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शिका उपलब्ध केलेली आहे. या मार्गदर्शिकेमध्ये मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित, भाषा आणि परिसर अभ्यास या 4 विषयाचा समावेश असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे नवीन अभ्यासक्रमानुसार मानसिक क्षमता चाचणी 20 प्रश्न, अंकगणित 20 प्रश्न, भाषा 20 प्रश्न आणि परिसर अभ्यास 20 प्रश्न या सर्व घटकावर आधारित ही मार्गदर्शिका घेण्यासाठी आजच आपण दिलेल्या नंबरवर या ठिकाणी मेसेज करू शकतात आणि आपली मार्गदर्शिका आजच बुक करा. कारण या मार्गदर्शिकेनुसार आपला 5 महिन्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि आपली परीक्षा 28 नोव्हेंबर रोजी असल्यामुळे आजच आपण ही मार्गदर्शिका बुक करू शकतात. विद्यार्थी मित्र हो, या मार्गदर्शिकेमध्ये जर आपण नवीन अभ्यासक्रमाचा थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल मानसिक क्षमता चाचणी या घटकामध्ये म्हणजेच बुद्धिमत्ता एकूण 5 टॉपिक असणार आहेत. यामध्ये पहिला आकृती पूर्ण करणे, दुसरा आकृती मालिका पूर्ण करणे, तिसरा भौमितिक आकृत्या पूर्ण करणे, चौथा पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब आणि 5वा आकृतीत लपलेला भाग म्हणजे दिलेला भाग कोणत्या आकृतीमध्ये लपलाय हे 5 घटक विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर जर आपण गणिताचा अभ्यासक्रम पाहिला तर यामध्ये संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, संख्यांचे अवयव आणि गुणित, अपूर्णांक, अपूर्णांकावरील 4 क्रिया, अपूर्णांकाची संकल्पना, त्याचबरोबर पदावली, मापन, परिमाणे, त्याचबरोबर परिमिती, क्षेत्रफळ, कोणाचे प्रकार आणि त्याचे उपयोजन आणि आलेख व माहिती विश्लेषण असे गणितामध्ये एकूण 9 टॉपिक आपल्याला अभ्यासाला असणार आहेत. आता सर्वांची खरी उत्सुकता आहे ती म्हणजे परिसर अभ्यास. परिसर अभ्यासमध्ये नेमकं कोणते घटक असणार आहेत, त्यावर नेमकं काय विचारलं जाईल. तर पाहू शकता या ठिकाणी आपण परिसर अभ्यासमध्ये मुख्य 4 घटक आहेत. त्यामधला पहिला घटक आपल्या स्क्रीनवर आहे ज्यामध्ये आपण नैसर्गिक जग ही संकल्पना समजून घेणार आहोत. नैसर्गिक जग मध्ये कोणते सब घटक असणार आहेत, यामध्ये आपली सूर्यमाला व पृथ्वी, पृथ्वीवरील खंड, महासागर, जलचक्र, जमिनीवर व पाण्यात राहणारे वनस्पती, प्राणी, मानवी वस्ती व त्यांचे निवारे, वाहतूक, दळणवळण, भारतातील नद्या, पर्वत आणि आपत्ती. तर हे महत्वाचे असे हे सर्व घटक असणार आहेत जे की नैसर्गिक जग यामध्ये विचारले जातील. त्याचबरोबर मानवी शरीर आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान यामध्ये पहा, मानवी शरीरमध्ये अन्न व पोषण द्रव्ये, स्वच्छता व त्यासोबतच आरोग्य, रोग आणि त्यावरील उपाय, ज्ञानेंद्रिय आणि मानवी शरीरातील आंतरिंद्रिय संस्था हा महत्वाचा घटक असणार आहे. परिसर अभ्यासमध्ये तिसरा घटक असेल दैनंदिन जीवनातील विज्ञान. यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाच्या जे काही कन्सेप्ट आहेत, त्याचबरोबर अन्न सुरक्षा आणि आरोग्य, प्रदूषण, माती आणि पाणी संवर्धन हे दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले घटक असणार आहेत. आणि महत्वाचा म्हणजे सामाजिक परिसर. आता या सामाजिक परिसरमध्ये नेमकं काय असणार आहे, तर सामाजिक परिसरमध्ये स्पेशली भारतातील सर्वोच्च म्हणजे जे काही सर्वोच्च ठिकाण असेल, जसे की सर्वोच्च डोंगर असेल, सर्वोच्च पर्वत असेल, सर्वात लांब नदी असेल, जे काही सर्वोच्च असेल ते, त्याचबरोबर भारतातील किंवा भारतीय राष्ट्रीय प्रतीके विचारली जाणार आहेत, राज्य आणि राजधान्या, त्याचबरोबर भारतामध्ये असणारे भूदृश्य म्हणजे जे काही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहेत त्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर भारत आणि भारतातील ऋतू, भारतातील जंगल किंवा वने, त्याचबरोबर भारतामध्ये असणारे सण उत्सव, भारतातील खेळ, नृत्य, संगीत आणि विशेष अशा घटना या सर्व यामध्ये असणार आहेत. परिसर अभ्यासमध्ये आणखी एक महत्वाचा बदल झालाय तो म्हणजे परिसर अभ्यास घटकावर आधारित एक उतारा सेपरेटली या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम आणि या नवीन अभ्यासक्रमासाठी आपणास सक्षम होण्यासाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनने जवाहर नवोदय प्रश्नसंच, त्याचबरोबर 200 उतारा असलेलं मराठीसाठी स्पेशल, या 200 उतारामध्ये 50 उतारे हे सामाजिक परिसर म्हणजेच परिसर अभ्यास या घटकाशी असणार आहेत, तर 150 उतारे हे स्पेशली भाषा विषयासाठी असणार आहेत. त्यामुळे आपल्या नवोदयच्या परिपूर्ण तयारीसाठी जीनियस मार्गदर्शिका, त्याचबरोबर प्रश्नसंच आणि 200 उताराची पुस्तिका आजच आपण बुक करून ठेवा. कारण हे पुस्तक म्हणजे आपल्या प्रवेश परीक्षेमध्ये किंवा आपल्याला परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे मार्गदर्शिका आणि
प्रश्नसंच आणि मराठी उतारे हे पुस्तक आपणास घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात आणि आजच आपल्या या तिन्ही पुस्तकाची बुकिंग करा, जेणेकरून येत्या परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी यशस्वी होईल. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.